एकतर वेळेवर आपण जर अर्ज दिला असता तर हायकोर्टात जाण्याची वेळच आली नसती. तुम्हाला माहिती नव्हतं का किती प्रोसिजर आहे ती, आणि मग आपण उशिरा ही प्रोसिजर आपण हे करायची आणि आपण उशिरा ॲप्लिकेशन द्यायचा आणि मग आम्हाला परमिशन दिली नाही म्हणून हायकोर्टामध्ये जायचं, हा नेहमीचा प्रकार आता झालेला आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जर माहिती होतं, जर तुम्हाला मी उदाहरण देतो, मागच्या वेळेला ज्या वेळेला इलेक्शन सिम्बॉलच्या संदर्भात होतं 4 वेळा वेळ त्यांनीच मागितली आणि ज्यावेळेला सिम्बॉल फ्रीज केलं त्यावेळेला मात्र आमच्यावरच आरोप घालायला मोकळे झाले. आतासुद्धा कोणी सांगितलं होतं की त्यांचा राजीनामा ॲक्सेप्ट करू नका, असं काय आम्ही कोणाला सांगितलं होतं का? राजीनामा ॲक्सेप्ट करताना जी प्रोसिजर फॉलो करायला लागते ही प्रोसिजर फॉलो केली जाते याची पूर्ण कल्पना त्यांना होती आणि त्याच्यामुळे जाणून बुजून वेळेवर ॲप्लिकेशन द्यायचे नाहीत आणि मग यंत्रणांकडून वेळ झाला तर जणू का आम्हीच तो वेळ करायला लावतोय असं भासवायचं, हे एक सिंपती मिळवण्याची ही स्ट्रॅटेजी आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. 4 वेळा ज्यावेळेला सिम्बॉलच्या संदर्भात प्रश्न होता किंवा रेकग्निशनच्या संदर्भात प्रश्न होता 4 वेळा वेळ मागून घेतला. त्या तारखासुद्धा मी तुम्हाला दिलेल्या आहेत. प्रत्येक वेळेला आम्ही आमची ॲफिडेविट सादर केली, त्यांनी केलेली नाही आहे. आणि इथं तर आमचा काही संबंधसुद्धा नाही. तुम्ही राजीनामा द्या, कोणाला उभं करा, याच्याबद्दल आमचं काहीही म्हणणं नाही. आणि एक्स कॅन्डिडेट असला, वाय कॅन्डिडेट असला तर त्याच्यामुळे इलेक्शनमध्ये काय फरक पडतो असं नसतं. परंतु त्यांना जो चॉईस करायचा होता हा चॉईस करायला त्यांनी उशीर का केला हा सुद्धा प्रश्न असतो. त्यांना काँग्रेसलाही जागा सोडायची होती का, राष्ट्रवादीला जागा सोडायची होती का, की स्वतः लढवायची होती? आणि स्वतः लढवायची होती आणि जर उमेदवार निश्चित होता तर वेळेत त्याचा अर्ज का दिला नाही हा सुद्धा प्रश्न असतो. पण याला लागूनच आज नेमकं सुनावणी होती आणि काल त्यांच्या विरोधात तक्रार आली, भ्रष्टाचाराचे आरोप लाजनिंग करताय, तर मग हे देखील जाणीवपूर्वक केलं गेलं का? कारण आज कोर्टात सांगण्यात आलं की केस पेंडिंग आहे म्हणून आम्ही राजीनामा आरोप करण्यात आलाय. पुन्हा सांगा. आणि लटकेताई ऋतुजा लटके यांच्या संदर्भात हिअरिंग चालू असताना एक प्रकरण आलं कालचं, त्याच्यामध्ये कालची एक तक्रार होती की त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. एक गोष्ट अशी आहे बघा, या गोष्टीची आमचा स्वतःचा काही संबंध नसतो. डिपार्टमेंटने ह्या गोष्टी तपासायच्या असतात. शेवटी तुम्ही शासकीय नोकर आहे आणि शासकीय नोकर असल्यानंतर जे काय तपासणी करायला लागते हे प्रत्येकाला माहिती आहे. ज्याला तुम्ही एखाद्या शासकीय किंवा निमशासकीय कर्मचाऱ्याला उभं करू इच्छिता त्याला त्यांनी सगळ्या पूर्तता केल्या की नाही ही जबाबदारी त्या पक्षाची किंवा त्यांना जे उभं करायला सांगतात त्यांची असते. आमची बिलकुल हे नाही किंवा आम्ही असं कोणाला सांगत नाही कोणाच्या विरुद्ध तक्रारी करा. परंतु जर तक्रार असेल तर त्याची शहानिशा नंतरसुद्धा होऊ शकते. आता कोर्टाने निर्णय दिलेला आहे की त्यांचा राजीनामा स्वीकारा म्हणून. मला नेमकी ऑर्डरसुद्धा माहिती नाही कारण मी पंजाब स्टेटबरोबर आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये होतो. आमच्या ह्याच्या सिस्टम कशा इम्प्रूव्ह करायच्या. कालसुद्धा मी राजस्थानबरोबर स्टेटच्या अधिकाऱ्यांच्याबरोबर माझी चर्चा होती कारण मी स्वतः दौऱ्यावर जाऊ शकलो नाही. आपल्याला एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, हा सगळा सहानुभूती मिळवण्याचा खेळ आहे. आपणच वेळेत ॲप्लिकेशन द्यायचे नाहीत आणि मग उशीर झाला तर मग आपणच त्याच्यावर न्याय मागायला जायचं. ह्याच्यापेक्षा वेळेत जर त्यांनी ॲप्लिकेशन केला असता तरी काहीच उद्भवलं नसतं कारण त्यांच्याकडे दुसरा कोण कॅन्डिडेटच नव्हता. मग का हा राजीनामा वेळेत दिला गेला नाही हा सुद्धा प्रश्न आहे. कदाचित त्यांना ती सीट काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला सोडायची होती. आता आम्ही ज्यावेळेला एक मोठा उठाव केला त्यावेळेला त्यांना जाणीव झाली की आता जर आपण ही सीट काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला सोडली तर मग त्याच्यामधून लोकांमध्ये काहीतरी गैरसमज निर्माण होईल. म्हणून त्यांनी शेवटच्या क्षणी निर्णय घेतला असेल की आपण ही सीट लढवावी. कारण एवढा उशीर होऊ शकत नाही. एवढा उशिरा राजीनामा द्यायला झाला याचा अर्थ ही सीट लढवावी की नाही याच्याबद्दल कदाचित त्यांची संभ्रमावस्था होऊ शकते. आणि आजसुद्धा महाविकास आघाडी म्हणूनच ते लढवत आहेत. त्याच्यामुळे महाविकास आघाडीपैकी कोणी ही सीट लढवली होती याच्याबद्दल कदाचित एकमत झालेलं नसेल आणि त्याच्यामुळे त्यांना ॲप्लिकेशन द्यायला उशीर झालेला असेल. शेवटी ॲप्लिकेशन वेळेत द्यावा हे प्रत्येकाला माहिती असतं. जो कॅन्डिडेट असतो अगोदर 2-2, 3-3 महिने तयारी करतो. कारण कॅन्डिडेटला नुसतं हे देऊन चालत नाही, म्हणजे रेझिग्नेशन देऊन चालत नाही. त्याचे पूर्ण संपत्तीची माहिती द्यायला लागतात, अनेक ॲफिडेविट्स करायला लागतात आणि लास्ट मोमेंटला तुम्ही असं करताय याचा अर्थ तुम्ही ठरवलेलं नव्हतं की ही सीट आपण लढवावी की ती काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडवावी. असं सुद्धा शंका घेण्याची परिस्थिती आहे. मी काय असं म्हणत नाही की असंच असेल म्हणून, पण असेल तर तुम्ही ती तयारी अगोदर का नाही केली हा सुद्धा प्रश्न आहे. कारण तुमच्याकडे दुसरा कोणीच कॅन्डिडेट नव्हता. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की लटकेताईंवर मी काहीच कॉमेंट करणार नाही कारण त्या आमच्या एका दिवंगत
सदस्याच्या आणि आमच्या एका परिवारातल्या एका सदस्याच्या पत्नी आहेत. त्याच्यामुळे त्यांचा मॅक्झिमम आदर ठेवला गेलाच पाहिजे, ह्याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही. परंतु ते जे राजकीय पक्ष आपले उमेदवार उभे करू इच्छितात त्यांचे ॲफिडेव्हिट्स, त्यांनी जर राजीनामा द्यायचा असेल तर ते, त्यांच्या गव्हर्नमेंटच्या कुठल्याही ड्यूज नाहीत, हे सगळं बघायची जबाबदारी त्या राजकीय पक्षाची असते. नाहीतर या बेसिसवर सुद्धा अनेक वेळेला डिस्क्वालिफिकेशन होऊ शकतं. आणि ह्याचं सगळ्यात मोठं उदाहरण हे पंतप्रधान इंदिरा गांधींच्या विरुद्ध लागलेल्या हायकोर्टमधल्या डिसिजनचं आहे की त्या ठिकाणी त्यांच्या PAने राजीनामा दिला होता आणि तो एक दिवस लेट दिला होता म्हणून त्यांच्यावर, आणि ते त्यांचे इलेक्शन एजंट होते म्हणून त्यांची निवडणूक रद्द केली गेलेली होती. अशा परिस्थितीमध्ये एवढी जर काळजी घेतली जात नसेल आणि शासकीय नोकरीत असताना त्यांचा राजीनामा वेळेत दिला जात नसेल तर त्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. उगाच दुसऱ्यावर आरोप करत राहायचे आणि मग सत्तेचा दुरुपयोग केला असं खोटं काहीतरी बोलत राहायचं हे योग्य नाही, एवढंच मला सांगायचं. शिंदे गट भाजपला ही सीट सोडणार का की शिंदे गट स्वतःचा उमेदवार उभा करणार? याला लागूनच सर एकच की शिवसेना म्हणजे जी आहे खरी शिवसेना ती तुम्ही म्हणताय की तुमची आहे, ती शिवसेनेची जागा आहे, तर मग ती जागा तुम्ही तशीच कंटिन्यू करणार की ती भाजपला सोडणार? एक गोष्ट अशी आहे की हा निर्णय आदरणीय शिंदेसाहेब आणि आदरणीय फडणवीस साहेब एकत्र येऊन घेतील. आज संध्याकाळी ते काय तो निर्णय घेतील आणि उद्या सकाळी आमच्या उमेदवाराचा अर्ज, युतीच्या उमेदवाराचा अर्ज आम्ही दाखल करू. आमच्यामध्ये असं कधीच हे राहिलेलं नाही, म्हणजे भेदभाव राहिलेला नाही. आमच्यासाठी जर भाजप मुख्यमंत्रीपद सोडू शकतं आणि उद्या कदाचित असा निर्णय झाला आणि त्या ठिकाणी भाजपला ती जागा सोडली गेली तर त्याच्यामध्ये खूप मोठं काहीतरी झालं असं सुद्धा उद्या बोलण्याची त्यांची तयारी असणार. पण ते ह्या गोष्टीची जाणीव ठेवत नाहीत की आपल्याकडे दुप्पट मेजॉरिटी असताना सुद्धा भाजपने आमचा मुख्यमंत्री दिलेला आहे. एक दिलाने आम्ही आज महाराष्ट्रामध्ये राज्य करतोय. या पार्श्वभूमीवर जो काय निर्णय घ्यायचा तो शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब घेतील. मी असं बिलकुल म्हणत नाही की शिंदेसाहेब ही सीट लढवणार नाही आहेत किंवा फडणवीस साहेब लढवणार आहेत BJPसाठी. जो निर्णय घ्यायचा ते दोघंजण एकत्र बसतील. तिथल्या एकंदर महाविकास आघाडी म्हणून ज्यावेळेला तिथं लढवत आहेत त्यावेळेला त्या ठिकाणी प्रत्येक पक्षाची असलेली स्ट्रेंथ ते विचारामध्ये घेतील आणि अशा परिस्थितीमध्ये जिंकण्याच्या दृष्टीने शेवटी निवडणुका या जिंकण्यासाठी लढवायच्या असतात. आणि ही खऱ्या अर्थाने टेस्ट कशाची आहे की युती विरुद्ध महाविकास आघाडी अशी ही लढाई आहे. ही लढाई काय सेना विरुद्ध इतर अशी लढाई नाही आहे. ती युती विरुद्ध इतर पक्ष, जे इतर पक्ष सगळे एकत्र आलेले आहेत. युतीला घेरण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्याच्यामुळे तिथं असलेलं मतदान वगैरे ह्याचा सगळ्याचा बारीक विचार करून त्याच्यामध्ये नंतर त्याचा निर्णय घेण्यात येईल. एक चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये की नुसतंच राजकारणाच्या पलीकडे काय बोलायचं नाही. आम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, आमचा पक्ष म्हणजे महाराष्ट्र नाही, महाराष्ट्रातली जनता म्हणजे महाराष्ट्र असतो आणि तो महाराष्ट्र सातत्याने पुढे जात राहिला पाहिजे. तर तुम्हाला काम करत राहिलं पाहिजे. मी सुद्धा पक्षाचा प्रवक्ता आहे म्हणून मी काय लगेच येऊन तुमच्याकडे माझं म्हणणं सांगत राहिलो नाही आणि लोकांची सहानुभूती मिळवत राहिलो नाही. माझ्या मुलांना उत्कृष्ट शिक्षण मिळालं पाहिजे एवढा खर्च करून सुद्धा महाराष्ट्र 9व्या क्रमांकावर शिक्षणामध्ये का असावा ही तळमळ मला आहे. म्हणून आम्ही काम करू शकतो. ज्या लोकांना नुसतं राजकारण करायचं आहे ते सहानुभूतीचं राजकारण करतात. याचा पक्ष त्याचा पक्ष, याचं राजकारण, आमचा वारसा, याच्या पलीकडे कुठे जाऊ शकत नाही. आणि पलीकडे लोकांचं हित आहे आणि ते हित लक्षात घेऊनच राजकारणामध्ये काम केलं पाहिजे. मी जर मुंबईचा पालकमंत्री झालो असलो तर काल मी सगळ्या पोलीस स्टेशनना भेटी दिलेल्या आहे. उद्या मी चर्नी रोडला जाणार आहे. तिथल्या नवीन चर्नी रोड स्टेशनचं काम चालू झालेलं आहे. ते करत असताना मी परत पोलीस स्टेशनच्या कॉलनीज आहेत त्याला भेट देणार आहे. कोळीवाड्यांना भेट देणार आहे. शेवटी किती पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी भेटी दिल्या याचं सुद्धा तुम्ही काढा ना. मागचे होते ना पालकमंत्री. असं म्हटलेलं आहे की प्रत्येक वेळी कोर्टात जाण्यापेक्षा मैदानात समोरासमोर या एकदाच मग होऊन जाऊया. मैदान ही नेहमी भाषा असते. बघा भाषा बोलणं एवढं ते तर उत्तम वक्ते आहेत, त्यांच्याबद्दल मी काय बोलू शकतो का? ते आदरणीय आहेत, ते काय बोलले त्याच्यावर मी कॉमेंट करू शकत नाही. माझ्यासुद्धा काय मर्यादा आहेत. पण मर्यादेमध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लोकांसाठी तळमळीने काम कोण करतो त्याच्यामागे जनता उभी राहत असते. मुंबईसाठी अनेक निर्णय हे आदरणीय शिंदेसाहेबांनी घेतलेले आहेत, फडणवीस साहेबांनी घेतलेले आहे. मुंबईची जनता ही युतीबरोबरच राहणार याची मला खात्री आहे. जरा दोन मिनिट दिवंगत नेत्याची पत्नी आहे. जरा दोन मिनिटं तुम्ही कसं काय म्हणजे हे उमेदवार देता? हे बघा असं असतं की जरा एक मिनिट. हे बघा आपण बोलताना आपण एक पथ्य असं पाळलं पाहिजे
की ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचं निधन झालेलं असतं त्याला सगळ्या पक्षांना बोलवलं जातं आणि त्यांना सांगितलं जातं की आमच्या पक्षातल्या एका सहकाऱ्यांचं निधन झालेलं आहे, आपण सगळे एकत्र बसूया आणि आपण एकमत करूया. ह्याला एक सौजन्य म्हणतात, ह्याला महाराष्ट्राची परंपरा म्हणतात. पण ती परंपरा पाडायची काही लोकांची तयारी नाही आहे. आपण म्हणजे सर्वस्व असं जर कोणी म्हटलं तर ते चुकीचं असतं. शेवटी या प्रथा परंपरामध्ये महाराष्ट्राच्या थोर परंपरा दडलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुमचा प्रश्न योग्य आहे, फक्त ती विचारण्याची पद्धत चुकीची आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं, कोणी बोलवलं का, आमच्या पक्षाला कोणी बोलवलं का, शिंदे साहेबांना कोणी बोलवलं का, फडणवीस साहेबांना बोलवलं का, हे आज घडलेलं नाही, पूर्वीपासून हेच चालू आहे. आम्हाला मुख्यमंत्रीपद पाहिजे, परंतु आम्ही तुमच्याशी चर्चासुद्धा करणार नाही, असं ज्यावेळेला केलं जातं त्यावेळेला युती तुटण्यासारखे प्रसंग ओढवतात. याची जाणीव प्रत्येक मराठी माणसाला झाली पाहिजे. हे आपोआप घडत नाही. तुम्ही सांगता तसं एकमताने बिनविरोध ही निवडणूक व्हायला पाहिजे होती आणि कदाचित शिंदेसाहेबांना बोलवलं गेलं असतं तर लटके साहेब त्यांचे अत्यंत जवळचे होते, त्यावेळेला ते घडलं असतं ना. हे घडत नाही महाराष्ट्रामध्ये, हेच लोकांनी समजून घेतलं पाहिजे. केसरकर साहब, हिंदी में बता दीजिए, आज जो बॉम्बे हाई कोर्ट का फैसला आया है, क्या वो आप लोगों के लिए एक बड़ा झटका है? ये झटका वगैरह कुछ नहीं है. देखिए, एक सिंपैथी क्रिएट करने की कोशिश की जाती है. मैं आपको एग्जांपल देता हूँ कि जब इलेक्शन कमीशन ने सिंबल फ्रीज किया था तो भी ये लोग क्या बोल रहे थे कि आपके वजह से हुआ है. हालांकि उन्होंने 4 बार कोर्ट्स इलेक्शन कमीशन से डेट मांगी थी, जिसकी वजह से ये सब डिले हुआ था. डिले खुद ही करना है और बाद में ऐसे बोलना है कि इलेक्शन कमीशन ने हम पे नाइंसाफ़ी की है, तो ये बिल्कुल गलत बात है. वैसे ही अगर उनको मिसेस लटके को खड़ा करना था तो उनके पास एम्पल समय था, उनके पास बहुत सारा समय था जिसमें वो सब फॉर्मेलिटीज़ कंप्लीट कर सकते थे. बहुत सारी फॉर्मेलिटीज़ रहती है इलेक्शन के लिए. आप अगर गवर्नमेंट सर्वेंट है तो आपको रेजिग्नेशन देना पड़ता है, उसके रेजिग्नेशन देते समय सब फॉर्मेलिटीज़ कंप्लीट करनी पड़ती है. दूसरी बात यह है कि आपको अपनी जो प्रॉपर्टीज़ है उसका एफिडेविट बनाना पड़ता है. आपके गवर्नमेंट ड्यूज़ कुछ भी नहीं है, इसके बारे में भी आपको कंफर्म करना है, नहीं तो आप जीत के भी डिस्क्वालीफाई हो सकते हैं. तो ये पॉलिटिकल पार्टी है, क्या उसको मालूम नहीं था कि समय पे इस्तीफा देना चाहिए? इसका एक कारण ये भी हो सकता है कि अब देखिए उन्होंने महाविकास आघाड़ी की तरफ से वो इलेक्शन लड़ रहे थे, इसलिए उनमें ही फैसला नहीं हुआ था कि या तो कांग्रेस लड़ेगी या राष्ट्रवादी लड़ेगी या शिवसेना लड़ेगी. शिवसेना मतलब ठाकरे ग्रुप लड़ेगा, इनके बारे में उसमें एक वाक्यता नहीं थी, इसीलिए उन्होंने लेट किया. और लेट होने के बाद जब वो नहीं मिल रहा था, लेट होने के कारण नहीं मिल रहा था, तो उनको हाईकोर्ट जाने से दूसरा कुछ पर्याय ही नहीं था. तो हाईकोर्ट क्या मतलब, कोर्ट जब बोलते हैं कि उनके कोई अगर उसमें त्रुटि भी हो तो भी उनको दे दीजिए, तो फिर उस ऑफिसर की रिस्पॉन्सिबिलिटी नहीं आती. वो क्या बोलेंगे, कोर्ट का ऑर्डर है तो मैंने दे दिया, जो भी इनसे रिकवरी करनी है, ये करना है, वो तो बाद में देखा जाएगा. ऐसे हो सकता है, लेकिन आपने लेट क्यों किया, इसका भी जवाब आपको जनता को देना चाहिए. ये करना है और फिर आपके लिए सिंपैथी क्रिएट करनी है, ये बिल्कुल गलत चीज़ है. इसीलिए मैं बोलता हूँ कि अगर आपको उनको ये करना था कैंडिडेट, तो कैंडिडेट करने का आपको पूरा हक है. वो प्रिपरेशन पहले ही करना चाहिए और हर पार्टी वो प्रिपरेशन पहले करती है. लेकिन केसरकर साहब, आप महाविकास आघाड़ी के तीनों पार्टियों पर सवाल उठा रहे कि उन लोगों में तय नहीं था. तय तो आप लोगों में भी अभी तक नहीं हुआ कि आखिर लड़े कौन. मुर्जी पटेल कैंपेनिंग कर रहे, दफ्तर खोल दिए, युति का अभी तक पता ही नहीं कैंडिडेट कौन है. देखिए, ऐसा है ना कि फिर हम किसी को ऐसे नहीं बोल रहे, इसके लिए दूसरे लोग जिम्मेदार हैं. अगर लेट हो गया तो ये जिम्मेदारी भी हमारी है. हमको सिंबल नहीं मिला था, हमको सिंबल नहीं मिले, इसलिए उन्होंने कोशिश की थी. इसका मतलब तो साफ है कि या तो उनका ये स्ट्रैटेजी थी कि ये करना है, फिर ऐसे दिखाना है कि हमने लटके साहब के बीबी को अपोज किया, ये भी दिखाने की कोशिश है. हालांकि लटके साहब शिंदे साहब के बहुत अच्छे साथीदार थे. अगर वो जिंदा रहते तो वो क्या डिसीजन लेते वो किसी को भी मालूम नहीं है. शायद वो हमारे साथ आते या तो उद्धव साहब के पास रहते, ये तो किसी को मालूम नहीं है. इसलिए इसके बारे में कुछ बोलना ये ठीक नहीं है. मैं ऐसे सोचता हूँ कि इलेक्शन हम लोग एज यूटी इलेक्शन लड़ रहे हैं और हम उसके लिए तैयार है कि यूटी का सिंबल कुछ भी हो, लोग जानते हैं कि ये सेना बीजेपी की अलायंस है और
वो क्या कर रहे हैं, वो स्ट्रैटेजी क्या प्लान कर रहे हैं, इसके बारे में मैं नहीं बोल सकता। लेकिन मुझे एक चीज़ के बारे में पक्का यकीन है कि सिंपैथी पे वो एक इलेक्शन जीतना चाहते, इसलिए वो जो कर सके उन्होंने ये किया है। लेकिन सिर्फ सिंपैथी से ये इलेक्शन नहीं चलेगा। आपने 2.5 साल में क्या काम किया है, आपने मुंबई के लिए क्या काम किया है, मुंबई के लिए आपने क्या निर्णय लिए, ये सब चीज़ें आ जाएंगी। अगर मुझे रिस्पॉन्सिबिलिटी दी है मुंबई शहर का गार्डियन मिनिस्टर, तो मैं हर शाम को निकलता हूँ। पुलिस कॉलोनीज़ है, वहाँ पे अच्छी सुविधा नहीं है, वहाँ मैं जाता हूँ। कल मैं चर्नी रोड जाने वाला हूँ, जहाँ पे पैसेंजर्स को असुविधा हो रही है, वहाँ के व्यापारियों को असुविधा हो रही है। तो ये कर्तव्य जब आप थे, आप क्यों नहीं कर रहे थे, यही मेरा सवाल है। तो हमें काम करना है और अपने काम के बलबूते पर हमें वोट्स मांगने हैं, न कि सिंपैथी के हिसाब से हमें वोट मांगने हैं। कोर्ट में पूरा मामला गया, कोर्ट में उनके ऊपर आरोप भी लगाया गया। बीजेपी ने एक तरफा मुर्जी पटेल का नाम शामिल किया है। मुर्जी पटेल ही होंगे यूटी की तरफ से कोई और? देखिए, इसका जो फैसला है वो सीएम डिप्टी सीएम इकट्ठा बैठ के करेंगे और कल हमारा जो भी कैंडिडेट होगा वो यूटी का कैंडिडेट होगा और उसके हम लोग ये करेंगे वहाँ पे जो उनका निर्वाचन पत्र जो है वो हम लोग वहाँ पे उनका जो एप्लीकेशन है वो हम कल सबमिट करेंगे और वहाँ पे आई एम श्योर उसके लिए जो भी तैयारी है, जो भी इच्छुक उम्मीदवार है उन्होंने अपनी तैयारी की होगी और जो भी इच्छुक उम्मीदवार है उसमें से एक को चुना जाएगा और उसका जो आवेदन पत्र है वो भी दिया जाएगा। लेकिन जिस तरह से कोर्ट में मामला गया उसके बाद उन पे करप्शन के आरोप भी लगाए गए उनकी वाइफ पर, ये कितना जायज लगता है? और एक दिन पहले महज 12 तारीख को भी कहा जाता है कि लाइजनिंग करते हैं, इस तरह के जो आरोप लगे हैं डिपार्टमेंट। हमने तो नहीं लगाए, देखिए हमने तो नहीं लगाए हैं। हमने किया है क्या, हमारे पक्ष की तरफ से कि कोई आया है क्या, या कि जो व्यक्ति यहाँ पे आया हुआ है वो हमारे पक्ष से है क्या, वो भी आप कंफर्म कर लीजिए ना। खामेखा इंतजाम हम पे क्यों लगा रहे आप? आपण जरा ह्यांचं संपलं की आपलं घेऊया ना, प्रिंट मीडियाचं घेतो ना। नाही तुमचं देतो ना, इलेक्ट्रॉनिक मीडिया संपलं की प्रिंट मीडियाला उत्तर देतो। एक सवाल ये है कि अभी हिजाब को लेकर पूरे देश में मामला चल रहा है, सुप्रीम कोर्ट में ये मामला था, उसके बाद उन्हें बड़ी बेंच को दे दिया है, इसे लेकर राजनीति शुरू हो चुकी है फिर एक बार देश में, आपका क्या ओपिनियन है? नहीं, देखिए राजनीति हर चीज़ में लाना ठीक बात नहीं है। जब अराउंड 50 MLAs आपके यहाँ से निकल जाते हैं, 12 MPs निकल जाते हैं, तो कुछ ना कुछ गलत हो गया होगा ना, नहीं तो इतने लोग एक साथ उठाव नहीं करते हैं और पूरे पक्ष में हर कोई बाहर निकल जाता है, मतलब मूल पक्ष के साथ रहता है और आप कांग्रेस और राष्ट्रवादी के साथ निकल जाते हैं, तो इससे भी कुछ सीखना चाहिए। आज भी उन्होंने कांग्रेस राष्ट्रवादी को नहीं छोड़ा है, बाबा साहब के विचारों को छोड़ दिया, उनका नाम छोड़ दिया, खुद का नाम रख लिया वहाँ पे, और अभी वो नाम रख लिया है तो अभी उनको उनके विचारों पे चलना है। हमने बाबा साहब का नाम लिया है तो हम बाबा साहब के विचारों पे चलेंगे, ऑब्वियस है ये। हिजाब को लेकर एक सवाल उठा है देश भर में कि उस पर क्या कहेंगे बतौर मंत्री महाराष्ट्र? नहीं, क्या मेरे समझ में नहीं आया। हिजाब पर जो आज सुप्रीम कोर्ट का फैसला आया है, नहीं, मैं आपको एक चीज़ बताना चाहता हूँ कि मैंने सुप्रीम कोर्ट का फैसला नहीं सुना है क्योंकि मैं वीसी में था। आपने भी देखा है कि मैं पंजाब गवर्नमेंट के जो ऑफिसर्स हैं उनके साथ वीसी में था, इसलिए मैं नहीं देख सका। लेकिन मैं वो जब भी मैं उसको पढ़ूंगा या तो सुनूंगा थ्रू मीडिया, तो उस पर मैं अपना ओपिनियन दे दूंगा। लेकिन कोई भी चीज़ का जो ओपिनियन है वो इतनी जल्दी नहीं दिया जा सकता क्योंकि उसको समझना चाहिए, फिर जवाब देना चाहिए। राजनीति शुरू हो गई इस पे पूरे मामले को लेकर, कहीं ना कहीं मुस्लिम समाज के लोग भी नाराज हैं। देखिए, ये कोर्ट का फैसला है तो कोर्ट का फैसला हर किसी को एक्सेप्ट करना पड़ता है, ऐसे मुझे लगता है। तो किसी ने ऐसे नहीं सोचना चाहिए कि एक किसी के खिलाफ है वगैरह, ऐसा कुछ नहीं रहता है। कोर्ट जो फैसला देती है तो सबका पक्ष सुन के उसके बाद ही एक फैसला होता है। सर, आपके दिवंगत सहकर्मी की पत्नी है ऋतुजा जी, जरा एक मिनट अभी उनको बोलने दीजिए। ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर होऊ नये म्हणून शिंदे गटाकडून महानगरपालिका आयुक्त चहल यांच्यावरती दबाव होता असं म्हटलं जात आहे। नाही, हे साफ चुकीचं आहे। असा कसा दबाव असू शकतो सांगा? लटके साहेब स्वतः हे शिंदे साहेबांचे चांगले मित्र होते, त्याच्यामुळे ऋतुजा लटकेंच्या विरुद्ध स्वप्नात सुद्धा शिंदे साहेब काय करू शकत नाही। ही एक सहानुभूती मिळवायचा प्रयत्न असतो, आपणच उशिरा देतात ते, त्यांची स्ट्रॅटेजी असते बघा।
ज्या वेळेला इलेक्शन चिन्हाच्या बाबतीतलं होतं 4 वेळा त्यांनी वेळ मागितली. का वेळ मागण्याची गरज होती? आणि नंतर फ्रीज झाल्यानंतर आमच्यामुळे फ्रीज झाला म्हणून त्यांनीच उठवलेलं तुम्हाला माहिती आहे. तसं ॲप्लिकेशन देताना वेळेत द्यायला काय हरकत होती? हो, आपण वेळेत द्यायचं नाही आणि उशीर झाला तर तो मग सरकारने दबाव आणला. ही कुठली नीती आहे? तुम्ही ठरवा ना काय करायचं आहे ते. आणि म्हणून मला असं वाटतं की कोर्टामध्ये गेले आणि समजा त्यांच्याविरुद्ध काही एन्क्वायरी पेंडिंग वगैरे असेल तर त्याची नंतर एन्क्वायरी होईल आणि त्या केसमध्ये जर त्यांच्यावर काय निघालं तर इलेक्शनच्या संदर्भात आमचाच उमेदवार निवडून येणार आहे. पण चुकून जर म्हणजे असं काही वेगळं घडलं तर त्यावेळेला त्यांचा अर्ज डिस्क्वालिफायसुद्धा होऊ शकतो, त्यांच्यावर काही सिरियस आरोप आढळून आले तर. त्याच्यामुळे ह्या गोष्टी मी क्वालिफाय किंवा डिस्क्वालिफाय करत नाही, परंतु ते शेवटी इलेक्शन कमिशन आणि कोर्ट्स ठरवत असतात. कोर्टाने निर्णय दिला की उद्यापर्यंत त्यांचा राजीनामा स्वीकारण्याचं बंधन संबंधित यंत्रणांवर आहे आणि त्याच्यामध्ये काही जर त्रुटी निघाल्या आणि त्या त्रुटी निघाल्या तर मग तो अधिकारी जबाबदार राहत नाही. मग कोर्टाने दिलेल्या ऑर्डरमुळे आपण हे केलं आहे असं सांगायला तो अधिकारी मोकळा होतो. आणि जोपर्यंत त्या अधिकाऱ्याची जबाबदारी असते तोपर्यंत एखादी आपल्याकडे अर्ज आला आणि त्या अर्जाची चौकशी करण्यापूर्वी त्यांनी काही ॲक्शन घेतली तर त्या अधिकाऱ्याची ती जबाबदारी शासनामध्ये असते, हे प्रत्येकाला माहिती आहे. त्याच्यामुळे हे सगळं समजून केलं जातं की आपण लेट द्यायचं. लेट दिलं की त्यांना प्रोसेस करायला किती वेळ लागतो पक्कं माहिती असतं त्यांना. अनेक वर्ष महापालिकेच्या राजकारणात ते राहिलेले आहेत आणि वेळ झाला की मग हंगामा करायचा, मग कोर्टामध्ये जायचं, कोर्टाकडून ऑर्डर द्यायची. याच्यापेक्षा अगोदर ॲप्लिकेशन का नाही दिला? वेळेत मंजूर झालं असतं ना. हे सगळं दुसरा असा प्रश्न आहे, राज्यातल्या शाळा पटसंख्या अभावी बंद करण्याचा आरोप होतोय. 14,000 शाळा आपण बंद करतोय असा विरोधकांनी आरोप केलाय. एक गोष्ट अशी आहे की मुळात हा निर्णय घेतलाय कुणी मला तर समजावून सांगा. एक असं आहे की आमच्याकडे भरतीची प्रक्रिया सुरू व्हायची आहे. भरतीची प्रक्रिया सुरू असताना हे प्रकरण जातं फायनान्स डिपार्टमेंटकडे. तेव्हा फायनान्स डिपार्टमेंटने असं हे विचारलं की जे RTAचं धोरण आहे त्या अनुषंगाने जी नियमावली तयार केली त्याप्रमाणे शाळांमध्ये 20पेक्षा जास्त विद्यार्थी पाहिजेत. मग ह्याच्यावर तुमचं उत्तर काय आहे हे विचारण्यासाठी डिपार्टमेंटकडून ती चौकशी जर खाली गेलेली असली तर याचा अर्थ आम्ही शाळा बंद करतो असं बिलकुल होत नाही. त्याच्यामुळे आमच्यावर जबाबदारी कोणाची असते? विद्यार्थ्यांची. विद्यार्थी जर लांबच्या शाळेत पाठवायचे असेल तर त्यांच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशनसुद्धा करण्याची जबाबदारी आमची असते. आणि दर्जेदार शिक्षण द्यायचं असेल तर वेल इक्विप्ड शाळेमध्येच मुलांना पाठवायला लागतं. असं गृहीत धरा की शहरांच्या मुलांना दारामध्ये स्कूल बस येते, त्याला नेऊन शाळेमध्ये सोडते, परत घेते, परत त्याच्या घरी नेऊन सोडते. ग्रामीण भागातल्या मुलांचं सुद्धा स्वप्न असतं अशी कधीतरी बस आमच्या दारात येईल का? आणि समजा तो एकटाच मुलगा असेल आणि एकटाच चालत 1 किलोमीटरवरच्या शाळेत जात असेल, कधीतरी त्याच्याकडे बस आली आणि चांगल्या इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये त्याला घेऊन गेली, तो सुद्धा आनंदित होईल ना. मग त्याच्या आनंदामध्ये विघ्न का आणायची? म्हणून मला एक मिनिट साहेब, एक मिनिट जोपर्यंत अशी व्यवस्था होत नाही, ग्रामीण भागातलं असं नसतं. सेंट्रल त्या पंचक्रोशीमधलं जे एक मध्यवर्ती ठिकाण असतं तिथं चांगली स्कूल उपलब्ध असते, तिथं ई-लर्निंग असतं आणि एकटाच मुलगा एकट्या वर्गात बसून राहण्याऐवजी तो जर मुलांबरोबर खेळला त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. एकट्या मुलाला शिकवण्याबद्दल आमचं काय ऑब्जेक्शन नाही, परंतु चाइल्ड सायकोलॉजीसुद्धा लक्षात घेतली पाहिजे की त्या ठिकाणी एकटा मुलगा एकाच वर्गात जर बसून राहिला तर त्या मुलावर सुद्धा परिणाम होत असतो. शेवटी हे निर्णय हे एक्सपर्ट घेत असतात, आम्ही घेत नाही निर्णय. आणि जो निर्णय मुलांच्या हिताचा असेल तोच निर्णय घेतला जाईल. कालचं उदाहरण घ्या की काही लोक या ठिकाणी उपोषणाला बसलेली होती. त्यांना मी सांगितलं की मी विधानसभेमध्ये जाहीर केलेलं आहे की डिसेंबरच्या पूर्वी ह्याच्यावर निर्णय होणार आणि डिसेंबर महिन्यात आम्ही त्याला प्रोव्हिजन करणार. मग पुन्हा उपोषणाला बसणं हे कितपत योग्य आहे? उपोषणामुळे जे उपोषण करतात त्यांनाही त्रास होतो आणि ज्याला विधानसभेमध्ये जे डिक्लेअर केलेलं आहे ते पाळणं हे माझ्यावर बंधनकारक आहे मंत्री म्हणून. मग हे जर सगळ्यांना माहिती असतं आणि आपल्या माध्यमातून मी संपूर्ण महाराष्ट्रामधले जे संबंधित लोक आहेत त्यांना सांगू इच्छितो की ही जबाबदारी ज्याला घेतलेली असते त्याला थोडीशी वाट बघितली पाहिजे. 18-18, 20-20 वर्ष जे लोक थांबलेले आहेत ते 1 महिनासुद्धा थांबू शकत नाही, हे कोणालाही पटणार नाही. कारण आता नोव्हेंबर महिना चालू आहे आणि ऑक्टोबर म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर म्हणजे 1.5 महिना जवळजवळ राहिला आहे आमचं अधिवेशन येण्यासाठी. म्हणजे ऑक्टोबर सॉरी मंथ बोलताना माझी थोडीशी चूक झाली
स्लिप ऑफ टंग बोला बोला. हो. आज हिंगोलीमध्ये संतोष वांगर जे आपल्या गटाचे आमदार आहेत त्यांनी एका कृषी कार्यालयामध्ये जाऊन तिकडच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये तोडफोड केली, दमदाटी केली, तिकडचं साहित्य फोडलं. हे वागणं जे आहे ते कितपत योग्य तुम्हाला वाटतं? कारण की मागच्या सरकारमध्ये तुमच्या आमदारांची मंत्र्यांची कामं होत नव्हती अशी तुमची तक्रार होती. आता तुमचं सरकार आलेलं आहे तरी सुद्धा तुमचे आमदार असे वागतात. नाही, ते जर असे वागलेले असेल तर त्याचं समर्थन मी अजिबात करणार नाही. जे आमदार चुकतात, कदाचित मंत्री जरी चुकले तरी ताबडतोब त्यांना बोलवून शिंदेसाहेब समज देत असतात. तो त्यांचा अधिकार आहे. ते मुख्यमंत्री तर आहेतच, पण आमचे मुख्य नेतेसुद्धा आहेत. त्याच्यामुळे त्यांनी का असं वागलं त्याच्याबद्दल शिंदेसाहेब विचार करतील आणि त्यांना आवश्यक त्या सूचना देतील. यापुढे असा प्रकार घडणार नाही याची आम्ही अवश्य काळजी घेऊ. ग्रामविकास विभागाच्या निधीला जे आहे ते पूर्णपणे रद्द केलेलं आहे. जर आपण पाहिलं तर एप्रिल 2021 पासूनची सगळी जी निधी वाटप केला होता ते रद्द केलेली आहे. तर विरोधकांनी आरोप केलेला आहे की सूडबुद्धीने सरकार वापरत. काय, मला पुन्हा एकदा सांगा प्रश्न. ग्रामविकास विभागाचा निधी जी कामं दिलेली होती ती एप्रिल 2021 पासूनची सगळी रद्द केलेली आहे. आधी स्थगिती दिली, आता रद्द केलेली आहे. विरोधक असं म्हणतात की सूडबुद्धीनं सगळी ही कारवाई. आणि त्यांनी ज्याला रद्द केली त्याला सूडबुद्धीची कारवाई नव्हती का? ते ज्याला सत्तेवर आले त्याला त्यांनी स्वतः रद्द केलेली होती, सगळी कामं केली होती की नाही त्यांनी स्वतःच्या मनाला विचारावं आणि नंतर असे प्रश्न रेज करावे. सर, हिंदी में एक आखिरी सवाल. आपके दिवंगत सहकर्मी रमेश लटकी की पत्नी है ऋतुजा जी. क्या ये बेहतर होता कि सारी पार्टियां मिलकर एक सिंपैथी बेसिस पर उनकी पत्नी को खड़ा करते? ऐसी कोई स्थिति क्यों नहीं बनी? बिल्कुल ये सही है और ये महाराष्ट्र की परंपरा भी है कि जब फैमिली से उनकी वाइफ खड़ी हो जाती है तो लोग उनके खिलाफ कैंडिडेट ये नहीं करते. लेकिन इसके लिए जिस पार्टी से वो बिलोंग करते हैं वो सबको बुलाते हैं, या तो जाके उनको मिलते हैं और बोलते हैं कि हमारे पार्टी से ये विधायक की मृत्यु हुई है और उसके बाद हम उनके फैमिली के मेंबर को वहाँ पे नॉमिनेट करना चाहते हैं, तो आप भी अपना सहयोग दीजिए. अगर ऐसी स्थिति होती तो ज़रूर इसके बारे में विचार किया जा सकता था. लेकिन महाराष्ट्र की राजनीति आजकल ऐसे चलती है कि दूसरों को मिलना, उनको रिक्वेस्ट करना, इसमें भी कई लोग अपना मतलब कम दर्जे का उसको समझते हैं. तो ये अगर ये होता तो ज़रूर इसके बारे में हम लोग सोच सकते थे, लेकिन ऐसे बिल्कुल नहीं हुआ है. हमको किसी ने अप्रोच नहीं किया. ये वस्तुस्थिति है और जनता को ये भी समझना है.